तर चला मुलांनो, पुढील संख्या बघूया। पुढील संख्या आहे पूर्णांक संख्या। तर पूर्णांक संख्येची ओळख बघा कशा प्रकारे आहे। तर सर्व नैसर्गिक संख्या, तर सर्व नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या, नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांना मिळून तयार होणाऱ्या संख्यांच्या संचाला पूर्णांक संख्या असे म्हणतात। तर बघा मुलांनो, पूर्णांक संख्यांमध्ये येणाऱ्या सर्व संख्या धन संख्या, ऋण संख्या, व शून्य या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात। आणि पूर्ण संख्या ही आपल्याला संख्या रेषेवर मांडता येते। तर संख्या रेषेवर आपण ती संख्या कशी मांडणार, तर बघा अशा प्रकारे एक रेषा काढून घ्या। या रेषेच्या मध्यवर्ती जो बिंदू असेल तिथे तुम्हाला शून्य घ्यायचं आहे। शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या म्हणजे 1 2 3 4 5 अशा पद्धतीने वाढत जातील आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या म्हणजे -1 -2 -3 -4 -5 अशा प्रकारे वाढत जातील। तर उजव्या बाजूच्या ज्या संख्या आहेत ह्या धन आहेत। शून्याच्या उजव्या साईडला ह्या संख्या मोठ्या होत जातात किंवा वाढत जातात, संख्या ही मोठी होते। आणि शून्याच्या डाव्या बाजूच्या संख्या ज्या आहेत त्या ऋण संख्या आहेत आणि त्या इकडे कमी होत जातात, कमी होतात। पॉइंट बघू आपण। सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या जर विचारली, सर्वात मोठी ऋण पूर्णांक, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या जर विचारली तर -1 ही आहे। आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही। सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही। आणि पॉइंट तिसरा, शून्य हा मध्यवर्ती बिंदूचं काम करतो किंवा तो मध्यवर्ती बिंदू आहे। मध्यवर्ती बिंदू आहे। तर बघा पूर्णांक संख्या मी परत एकदा समजावून सांगते मुलांनो। सर्व नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांना मिळून तयार होणाऱ्या संख्यांच्या संचाला पूर्णांक संख्या असे म्हणतात।
तर ह्या संचामध्ये किंवा या पूर्णांक संख्यांमध्ये धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य या तिघांचा समावेश असतो किंवा या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. तर बघा, ह्या संख्या रेषेवर आपण ह्याला दाखवू शकतो. तर ही संख्या रेषा आहे. शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या आहेत ज्या उजवीकडे वाढतच जातात आणि शून्याच्या डावीकडे ह्या ऋणसंख्या आहेत ज्या लहान होत जातात किंवा कमी होत जातात. सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या -1 आहे. सर्वात लहान ऋणपूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि 0 हा मध्यवर्ती बिंदू आहे. तर अशा प्रकारे ही पूर्णांक संख्या आहे आणि पूर्णांक संख्येला इंग्रजीमध्ये आपण इंटिजर असे म्हणतो आणि त्याला आय ने डिनोट करतात. कशाने डिनोट करतात? तर आय ने डिनोट